नमस्कार मित्रांनो, सध्या जे काही महाराष्ट्रात चाललेलं आहे तर महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, महाराष्ट्र हा संतांचा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये या चाललेल्या गोष्टी आणि तेही ज्यांच्याकडं राज्याचे कारभाराच्या धुरा आहेत अशा व्यक्तीकडून या गोष्टी घडत आहेत. म्हणून तर ह्या महाराष्ट्राला कधीच साजेशा असणार नाहीत. म्हणजे तळ राखणाराच जर अशा गोष्टी करीत असेल, आता नरहरी झिरवळ यांचे व्हिडिओ तुम्ही व्हायरल झालेले बघितले असतील. नरहरी झिरवळ यांच्याकडे जर बघितलं तर टोपी ट्राउझर असणारा एकदम साधा माणूस, आणि या माणसानं या गोष्टी कराव्यात हे काही महाराष्ट्राला साजेसं नाही. आता यामध्ये एक बोललं जातं आहे की हा काहीतरी माजी मंत्र्यांचा ट्रॅप आहे. आता मित्रांनो, जर खरंच हा मंत्र्यांचा ट्रॅप असेल तर त्याच राष्ट्रवादीच्या या अगोदर धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख यांच्या प्रकरणात राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर दुसरे मंत्री कोकाटे साहेब यांनासुद्धा कृषी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. मग खरंच या अशा राजीनामा देण्याची वेळ आणण्याच्या यामागे खरंच कोणता ट्रॅप आहे का, हा सुद्धा प्रश्न पडतो. आणि त्यानंतर पहिलं प्रकरण एक जे नाशिक जिल्ह्यातलंच म्हणजे नरहरी झिरवळांच्या जिल्ह्यामधलंच स्वतःला भोंदूबाबा तो कॅप्टन अशोक खरात म्हणून घेणारा, त्याच्यासोबतही कित्येक राजकारण्यांचे फोटो तुम्ही बघितले. आता मी त्यांचे नावं उच्चारत बसणार नाही. म्हणजे तुम्ही बघत असाल तर एखादी अशी ज्यावेळेस घटना घडते तर या घटनेच्या सोबत कोणत्या तरी राजकारण्याचंच नाव लागलेलं असते. मग हे राजकारणी महाराष्ट्राचं राजकारण, महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी बसलो असं सांगतात. असा महाराष्ट्राचा विकास करायचा, तसा विकास करायचा. मग या अशा गोष्टी घडून असा महाराष्ट्राचा विकास होणार आहे का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तर आता महत्त्वाच्या या जबाबदाऱ्या आहेत. त्यामध्ये मग त्या चाकणकरबाईंना राजीनामा द्यावा लागला. त्यामध्ये त्यांच्याच पक्षाचे म्हणजे भाजपचे चंद्रकांत दादा पाटील यांनीसुद्धा मुख्यमंत्री होण्यासाठी त्याच भोंदूबाबा खरातकड काही विधीसुद्धा केल्यात. हर्षवर्धन सपकाळ जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत यांनी ट्विट केलेलं आहे, मित्रपक्षातील सहकाऱ्यांनी फडणवीसांचे मुख्यमंत्रीपद घालवण्यासाठी खरातकडून अघोरी पूजा केल्यानेच फडणवीसाकडून कारवाई. म्हणजे तुम्ही आता ह्या सगळ्या गोष्टी माध्यमामध्ये बघत आहात, मात्र ह्या कोणत्याच व्यक्तीला आवडणाऱ्या नाहीत. आणि त्यामुळेच मुख्यमंत्री साहेब तुमच्यावर खूप मोठी अशी ही जबाबदारी आहे की या महाराष्ट्रात हे नेमकं चाललं आहे काय आणि हे दुरुस्त कसं करायचं आहे. नेमका हा महाराष्ट्र बिघडवला आहे कोणी. आणि आता जे नरहरी झिरवळ यांचं प्रकरण समोर येतं आहे, त्यांच्या वयाहून तरी त्यांना या गोष्टी शोभत असतील का, हा सगळ्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. आणि त्यामध्ये आता त्यांच्या मागं काहीतरी ट्रॅप आहे. काही माजी मंत्री हे ट्रॅप लावून त्यांचा राजीनामा घ्यावा म्हणून या गोष्टी घडवून आणत आहेत असं सुद्धा बोलल्या जात आहे. नेमकं हे कोण बोललं मी तुम्हाला दाखवणारच आहे. पण जर असे स्वतःला मंत्रिपद मिळावं म्हणून कोणाचे ट्रॅप केले जात असतील, ठीक आहे, ट्रॅप केला असेल त्यानं त्याच्या मंत्रिपदासाठी केला असेल, पण ज्या व्यक्तीचा ट्रॅप होतोय तो व्यक्ती जर अशा गोष्टी करत असेल तर मग या महाराष्ट्रात चाललंय काय, असा सगळ्यालाच पडलेला प्रश्न आहे. आता ते बोललेलं बघून घ्या एकदा. प्रत्येकाला जागा रिकामी करून घ्यायची आहे. स्पर्धा खूप आहे त्यामध्ये. एक मंत्र्याची विकेट गेली की दुसरा टपूनच बसला आहे. त्यामुळं दुसऱ्याची विकेट काढायसाठी तिसरा लाईनीतच आहे. तर अशा यामध्ये हे सर्व प्रकरण घडत आहे. आता एक मोठं नाव येते की याच्यामागे ट्रॅप करण्यामागे ही जागा खाली करून घेण्यासाठी झिरवाळांची जो माजी मंत्री आहे तोच हे सगळं करतो आहे. म्हणजे त्याची जागा खाली झाली तर माझी एंट्री होईल. आता बघा मित्रांनो, जर मंत्रीपद मिळवण्यासाठी असे ट्रॅप लावले झाले असतील, मग यांना जर नुसतं राजकारणात फक्त सत्ताच भोगायची का महाराष्ट्राचा विकास करायचा आहे, आता याचा विचार जनतेला करावा लागेल. तोपर्यंत या गोष्टी घडणार नाहीत. आणि त्यासाठी आता मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस म्हणून आता यांच्यावर ही सगळी जबाबदारी आहे की हे राजकारणात जे काही सध्या चाललेलं आहे महाराष्ट्राच्या, तर या गोष्टी लवकरात लवकर बंद झाल्या पाहिजेत. जय हिंद, जय महाराष्ट्र.